नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 1 संख्या ज्ञान उपघटक 3 पूर्ण हजार संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे व्यवसाय। प्रश्न पहिला, 5000 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो, 5000 ही संख्या आपण अक्षरात कशी लिहिणार? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे 500, पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा। पर्याय क्रमांक 2 5000, पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे। पर्याय क्रमांक 3 आहे 5000। मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5000 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 500। मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे। पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 2, 4000 ही संख्या अंकात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 1 आहे 400। मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 चुकीचा। पर्याय क्रमांक 2 आहे 0 400, पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा। पर्याय क्रमांक 3 आहे 40000, पर्याय क्रमांक 3 चुकीचा। पर्याय क्रमांक 4 आहे 4000। हे उत्तर बरोबर आहे। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 3, 500 अधिक 500 ही बेरीज अक्षरात कशी लिहाल? विद्यार्थी मित्रांनो, 500 अधिक 500, 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 आणि 5 अधिक 5 10। मित्रांनो, 500 अधिक 500 किती झाले? तर 1000। मग आता आपल्याला प्रश्न विचारला ही बेरीज अक्षरात कशी लिहाल? आता 500 या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 चुकीचा। पर्याय क्रमांक 2 आहे 1000। मित्रांनो, हे अक्षरात लिहिलेले आहे। तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1000। मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 आहे 1000, पण हे अंकात लिहिलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे। आणि पर्याय क्रमांक 4 आहे 130। मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे। तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 4, 900 अधिक 100 ही बेरीज किती येईल? विद्यार्थी मित्रांनो, 900 अधिक 100, 0 0 आणि 9 आणि 1 10। मित्रांनो, 900 अधिक 100 झाले 1000। तर आता पर्याय क्रमांक 1 आहे 9100, पर्याय क्रमांक 1 चुकीचा। पर्याय क्रमांक 2 आहे 1000। मित्रांनो, चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1000। पर्याय क्रमांक 3 आहे 1900, हा चुकीचा आहे। पर्याय क्रमांक 4 आहे 10000, हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 5, 8000 ही संख्या अक्षरात लिहा। मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे 800, पर्याय क्रमांक 1 चुकीचा। पर्याय क्रमांक 2 आहे 8000, पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे चुकीचा। पर्याय क्रमांक 3 आहे 8000। विद्यार्थी मित्रांनो, पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8000 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 8000। पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे। पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8000। प्रश्न नंबर 6, 100 दशक बरोबर किती एकक? विद्यार्थी मित्रांनो, 100 आणि दशक म्हटलंय, दशक म्हणजे 10, 10 वर 1 शून्य असतो म्हणून 100 वर सुद्धा आपण 1 शून्य देणार म्हणजे झाले किती? 1000। 100 दशक बरोबर 1000 बरोबर किती एकक? तर मित्रांनो, किती एकक? तर 1000 म्हणजे 1000 एकक, म्हणजे आपलं उत्तर आहे 1000। म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 1000। मित्रांनो, हे सगळे पर्याय चुकीचे आहेत। पर्याय क्रमांक 1 100 चुकीचा, पर्याय क्रमांक 2 10 चुकीचा आणि पर्याय क्रमांक 3 1 सुद्धा चुकीचा। 1000 म्हणजे 1000 एकक। सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 7, 7 सहस्र ही संख्या अंकात लिहा। मित्रांनो, संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे। 4 पर्यायांमध्ये सगळ्या संख्या अंकातच दिलेल्या आहेत। आता 7 सहस्र, सहस्र म्हणजे 1000, 1000 आणि सहस्र आपण 1000 म्हणू शकतो किंवा सहस्र म्हणू शकतो। 7 सहस्र म्हणजे 7000। मग पर्याय क्रमांक 1 चुकीचा, पर्याय क्रमांक 2 चुकीचा। पर्याय क्रमांक 3 आहे 70 म्हणजे 7070, पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा। 7 सहस्र म्हणजे पर्याय क्रमांक मित्रांनो 4 7000। सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 8,
4000 या संख्येत 4ची स्थानिक किंमत किती? मित्रांनो 4000 या संख्येत 4ची स्थानिक किंमत, आता 4 आहे हजार स्थानी, बघा एकक, दशक, शतक आणि हजार, 4 आहे हजार स्थानी, मग 4ची स्थानिक किंमत किती असणार? 4000. म्हणजे आपलं उत्तर आहे 4000. 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4000. मित्रांनो हा 4 आहे हजार स्थानी, याची स्थानिक किंमत आहे हजार, म्हणजे 4000. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 9. 80 शतक बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो 80 आणि पुढं म्हटलंय शतक, बघा 80 शतक, 80 लिहिले, त्यानंतर शतक आहे, शतक म्हणजे 100, 100वरती असतात 2 शून्य, म्हणून 80वर सुद्धा आपण 2 शून्य लिहिणार, म्हणजे 80 शतक म्हणजे झाले 8000. म्हणजे 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8000. प्रश्न नंबर 10. 9000 ही संख्या अंकात लिहा. मित्रांनो 9000, मग आता पर्याय क्रमांक 1 आहे 90, चुकीचा. पर्याय क्रमांक 2 आहे 9000. मित्रांनो 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 9000. पर्याय क्रमांक 3 आहे 900, पर्याय क्रमांक 4 आहे 9. या ठिकाणी 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 9000. प्रश्न नंबर 11. 7000 ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य प्रकारे लिहिलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो 7000 हे कोणत्या पर्यायात योग्य आहे? अ, ब, क आणि ड. आता पर्याय क्रमांक आहे अ, 7000, पर्याय क्रमांक अ आहे बरोबर. पर्याय क्रमांक ब आहे 70 आणि शतक. विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी 70 लिहिले, शतक म्हणजे 100, 100वरती 2 शून्य असतात, म्हणून या 70वर सुद्धा 2 शून्य लिहिणार, झाले 7000. 70 शतक म्हणजे 7000, म्हणजे पर्याय क्रमांक ब सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक क आहे 700 दशक. मित्रांनो या ठिकाणी मी लिहिले 700, आणि आता दशक, दशक म्हणजे 10, 10वरती 1 शून्य असतो, म्हणून या 700वर सुद्धा 1 शून्य लिहिला, झाले 7000. म्हणजे पर्याय क्रमांक क सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक ड आहे 700 एकक. विद्यार्थी मित्रांनो 700 एकक म्हणजे 700, म्हणजे पर्याय क्रमांक ड आहे चुकीचा. म्हणजे अ, ब, क हे 3 पर्याय बरोबर आहेत, म्हणजेच 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त अ, ब आणि क योग्य. प्रश्न नंबर 12. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? मित्रांनो अयोग्य म्हणजे चुकीची, या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. अयोग्य चुकीची जोडी कोणती आहे? आता पर्याय क्रमांक अ आहे 4000 आणि पुढे लिहिलंय 40000. मित्रांनो पर्याय क्रमांक अ ही जोडी चुकीची आहे. पर्याय क्रमांक ब आहे 1000 संख्या अंकात दिलेली आहे आणि पुढे अक्षरात सुद्धा 1000 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ब बरोबर. पर्याय क्रमांक क आहे 5000 आणि पुढे लिहिले 5 सहस्त्र, 5 सहस्त्र म्हणजेच 5000, मग पर्याय क्रमांक क सुद्धा बरोबर आहे. आणि सर्वात शेवटी आहे पर्याय क्रमांक ड 2000 आणि पुढे म्हटलंय 200 दशक. मित्रांनो या ठिकाणी 200 लिहिले, दशक म्हणजे 10, 10वरती 1 शून्य असतो, म्हणून 200वर सुद्धा 1 शून्य लिहिला. आता 200 दशक म्हणजेच 2000, म्हणजे ड सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो अ, क आणि ड बरोबर आहे. चुकीची जोडी आहे अ. आपल्याला प्रश्न विचारलाय खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? अयोग्य जोडी आहे फक्त अ, म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त अ. प्रश्न नंबर 13. 3000 एकक बरोबर किती दशक? मित्रांनो 3000 एकक म्हणजे 3000 बरोबर किती दशक? आता या ठिकाणी मी हे लिहिले 3000. आता 3000 एकक म्हणजे किती दशक? मित्रांनो दशक म्हणजे 10, 10वरती असतो 1 शून्य, मग आता किती दशक? तर या ठिकाणी 10वरचा 1 शून्य आपण बाजूला काढला तर या ठिकाणी 300, 300 दशक म्हणजेच 3000 एकक. किती दशक? तर 300 दशक, कारण की 1 शून्य आपण बाजूला काढलेला आहे, तो आहे दशकाचा शून्य, म्हणजे आपलं उत्तर आहे 300. म्हणजे 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
बघा पर्याय क्रमांक अ आहे 30 चुकीचा, पर्याय क्रमांक ब या ठिकाणी बरोबर आहे, पर्याय क्रमांक क 3000 चुकीचा, पर्याय क्रमांक 4 ड 3 हा सुद्धा चुकीचा आहे। योग्य पर्याय आहे फक्त ब, म्हणजे 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ब योग्य। प्रश्न नंबर 14, 425 अधिक 575 ही बेरीज किती येईल? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 425 मध्ये 575 मिळवायचे आहे। या ठिकाणी आपण करणार बेरीज 5 अधिक 5 झाले 10, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 7 10, पुन्हा हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, उत्तर आलं मित्रांनो 1000। मग आता पर्याय क्रमांक अ आहे 1000 बरोबर, पर्याय क्रमांक ब आहे 10 दशक। मित्रांनो 10 आणि पुढे म्हटले दशक, दशक म्हणजे 10, 10 वरती 1 शून्य असतो, 1 शून्य जर लिहिला तर 100 झाले। पर्याय क्रमांक ब चुकीचा आहे। पर्याय क्रमांक क आहे 1000 आणि शतक। मित्रांनो 1000 शतक हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। आता या ठिकाणी 1000 लिहिले मी आणि त्यानंतर म्हटलंय शतक, शतकावरती 2 शून्य असतात, मग जर 2 शून्य लिहिले तर या ठिकाणी ही संख्या होते 1 लाख, म्हणून पर्याय क्रमांक क आहे चुकीचा। पर्याय क्रमांक ड आहे 100 दशक। मित्रांनो या ठिकाणी मी लिहिले 100 दशक म्हणजे 10, 10 वरती 1 शून्य असतो म्हणून 100 वरती 1 शून्य लिहिला, 100 दशक म्हणजे 1000, ड पर्याय बरोबर आहे। विद्यार्थी मित्रांनो, पर्याय अ आणि पर्याय ड हे बरोबर आहेत, ब आणि क हे दोन पर्याय चुकीचे आहे। आपल्याला प्रश्न विचारलाय ही बेरीज किती येईल, तर अ आणि ड दोन पर्याय बरोबर आहेत, म्हणजे 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि ड योग्य। प्रश्न नंबर 15, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील गणिताचे उत्तर 6 सहस्र येईल? विद्यार्थी मित्रांनो 6 सहस्र, बघा या ठिकाणी 6 आणि सहस्र म्हणजे हजार, हजारावरती 3 शून्य असतात, म्हणजे या ठिकाणी 6 सहस्र म्हणजे 6000। कोणत्या पर्यायाचं उत्तर 6000 येणार आहे? तर आता आपण एका एका पर्यायांचा विचार करूया। पर्याय क्रमांक अ, पर्याय क्रमांक अ आहे 600 अधिक 0। मित्रांनो उत्तर येणार 600। मग पर्याय क्रमांक अ झाला चुकीचा। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब, पर्याय क्रमांक ब आहे 600 अधिक 5400। विद्यार्थी मित्रांनो जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर 0 0 6 आणि 4 10, हातचा आला 1, 5 आणि 1 6 म्हणजे झाले 6000। मित्रांनो पर्याय क्रमांक ब बरोबर आलाय। आता त्यानंतर पर्याय क्रमांक आहे क, 6000 अधिक 60 किती होणार, तर 6060, म्हणजे पर्याय क्रमांक क सुद्धा आहे चुकीचा। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड 6000 वजा 0। मित्रांनो उत्तर येणार 6000, म्हणजे ड सुद्धा बरोबर आहे। ब आणि ड हे दोन पर्याय आपल्याला बरोबर दिसत आहेत, दोघांचंही उत्तर 6000 किंवा 6 सहस्र येते, म्हणजे 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब आणि ड योग्य। प्रश्न नंबर 16, खालीलपैकी किती पर्यायातील संख्या पूर्ण हजारात लिहिलेल्या आहेत? मित्रांनो पूर्ण हजारात लिहिलेल्या संख्या कोणत्या पर्यायामध्ये दिलेल्या आहेत? तर आता पर्याय क्रमांक 1 आहे 3 सहस्र म्हणजे 3000। मित्रांनो 3 सहस्र म्हणजे या ठिकाणी मी लिहितोय 3000, ही संख्या पूर्ण हजारात लिहिलेली आहे। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब 9000। मित्रांनो 9000 ही संख्या सुद्धा पूर्ण हजारात आहे। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 3 700 आणि दशक म्हटलंय। विद्यार्थी मित्रांनो हे लिहिले 700, दशक म्हणजे 10, 10 वरती 1 शून्य असतो म्हणून या ठिकाणी 700 वर 1 शून्य लिहिला, 700 दशक म्हणजे झाले 7000, ही संख्या सुद्धा पूर्ण हजारात आहे। पर्याय क्रमांक 4 आहे 4 शतक। मित्रांनो 4 शतक म्हणजे 100, 100 वरती 2 शून्य असतात म्हणून 4 वर 2 शून्य लिहिले, 4 शतक म्हणजे 400। पर्याय क्रमांक ड, मित्रांनो ही संख्या पूर्ण हजारात नाही। मग आता पूर्ण हजारात असलेल्या संख्या किती आहे, तर अ ब आणि क म्हणजे 3,
म्हणजेच 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3. प्रश्न नंबर 17. खालीलपैकी कोणत्या संख्येच्या एकक, दशक व शतक स्थानी 0 हा अंक येईल? मित्रांनो, कोणत्या संख्येच्या एकक, दशक आणि शतक स्थानी 0 हा अंक येईल असे पर्याय. आता पर्याय क्रमांक आहे 200 आणि दशक. विद्यार्थी मित्रांनो, हे लिहिले 200. दशक म्हणजे 10, 10 वरती एक शून्य असतो बघा, या ठिकाणी झाले 2000. आता विद्यार्थी मित्रांनो, हे 2000 म्हणजे एकक स्थानी 0 आहे, दशक स्थानी 0 आहे आणि शतक स्थानी सुद्धा 0 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक अ हा बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक ब बघितला आपण, 5 शतक. विद्यार्थी मित्रांनो, 5 आणि शतक म्हणजे 100, 100वरती 2 शून्य असतात म्हणजे 5 वर 2 शून्य लिहिले. आता झाले 500. 5 शतक म्हणजे 500. मग आता 500च्या एकक स्थानी 0 आहे, दशक स्थानी 0 आहे, पण शतक स्थानी 5 आहे. म्हणून पर्याय क्रमांक ब हा झाला चुकीचा. पर्याय क्रमांक क आहे 1000. विद्यार्थी मित्रांनो, हे लिहिले 1000. एकक स्थानी 0, दशक स्थानी 0 आणि शतक स्थानी सुद्धा 0 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक क आहे बरोबर. त्यानंतर पर्याय क्रमांक ड आहे 7 सहस्र. विद्यार्थी मित्रांनो, 7 सहस्र म्हणजे 7000. एकक स्थानी 0, दशक स्थानी 0 आणि शतक स्थानी सुद्धा 0. म्हणजे पर्याय क्रमांक ड सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो, अ, क आणि ड असे 3 पर्याय बरोबर आहेत. म्हणजेच 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फक्त अ, क आणि ड योग्य. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण हजार संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे हा जो टॉपिक आहे यावरील व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.